नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळावा असं कोणत्या शेतकऱ्याला वाटणार नाही। आता शासनाने तर 6,892 रुपयानं खरेदी केंद्र सुरू करण्याचं जाहीर केलंय आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। शेतकरी त्यासाठी आंदोलन करीत आहेत आणि जर सरकारला 6,000 रुपये हमी भाव द्यायचा नसेल तर शासनानं जर 6,892 रुपयानं खरेदी करायची असेल तर वरचं 1,100 रुपये बोनस म्हणून शेतकऱ्यांना द्यावं आणि ते 1,100 रुपये क्विंटल मागे बोनस द्यावं। जसं आता महाराष्ट्रात नुसतं जाहीर केलंय की 5,000 रुपये अनुदान, तर हे असं अनुदान नाही, कारण हे अनुदान हे 5,000 मिळणार आहे, ते बी अजून मिळालं नाही। त्याच्या नुसत्या घोषणा झाल्यात, शेतकरी वाट पाहत आहे। आता हे कधी मिळणार, काय मिळणार, आता त्याचा प्रश्न तर कायमच आहे। पण शेतकऱ्यांना 6,000 रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलन चालू होणार आहे आणि त्या आंदोलनाबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो, कारण आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं, शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा। आपला महत्त्वाचा उद्देश तोच आहे। आणि मित्रांनो, आता मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनच्या भावाबाबत आंदोलन चालू होणार आहे, चालू झालेलंच आहे आणि हे आंदोलन 30 तारखेपर्यंत चालणार आहे। कारण सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन हे मध्य प्रदेशमध्ये होतं आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री हे मध्य प्रदेशमधूनच येतात। काही काळ तिथले ते मुख्यमंत्री सुद्धा होते, त्यांनाही शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणींची जाण असेल आणि त्यांचं कामही सध्या चांगलं चालू आहे शेतकऱ्याबाबत। आता मात्र मध्य प्रदेशामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि तिथे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव देण्याची मागणी ते करत आहेत। आणि जर शासनाची इच्छा नसेल की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यायचा, जर 6,892 रुपयानं खरेदी करायचं असेल तर वरचं क्विंटल मागे 1,100 रुपये अनुदान बोनस हे शेतकऱ्यांना देण्यात यावं आणि क्विंटल मागे देण्यात यावं, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि त्यांनी 30 तारखेपर्यंतचं आंदोलन कसं करायचं याची सुद्धा रूपरेखा ठरवलेली आहे आणि त्याच माध्यमातून मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तसं काही दिसत नाही, कारण मध्य प्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं उत्पन्न सर्वात जास्त आहे। मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या 6,000 रुपये भावाची गरज नाही का? मग महाराष्ट्रामध्ये कधी त्याला आंदोलन सुरू होणार? आणि जर महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन सुरू झालं तर मध्य प्रदेशामधील शेतकऱ्यांना त्याचा एक पाठिंबा मिळेल। आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका सध्या होणार आहेत आणि या निवडणुका असल्यामुळे केंद्र शासनाला सुद्धा वाटेल की आता महाराष्ट्र हा सोयाबीन मध्ये सर्वात मोठा आहे, मग महाराष्ट्रातील शेतकरी जर आंदोलनात उतरले तर त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला सुद्धा होऊ शकतो। म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सुद्धा हालचाल या बाबतीत सुरू व्हायलाच पाहिजे। आता महत्वाचं होतंय काय की शेतकऱ्याला वाटतंय कोणीतरी दुसऱ्यानंच करा आणि त्याचा झाल्यावर फायदा आपल्याला व्हावा, पण तसं होत नाही शेतकरी मित्रांनो। पक्ष कोणताही असो, आता समजा काँग्रेसनं मध्य प्रदेशमध्ये पाठिंबा दिला म्हणजे उद्या काँग्रेस सत्तेत आलं म्हणजे ह्या गोष्टी होतीलच असं नाही। पक्ष कोणताही असो, शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरणं त्यांची सगळी सारखीच असतात, त्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्याला करावं लागणार आहेत। जोपर्यंत शेतकरी एक होणार नाही, शेतकरी स्वतः मैदानात उतरणार नाही, शेतकऱ्याला स्वतःची काळजी जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत। कारण कोणताही पक्ष असला तर तो फक्त सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करतो। मग आंदोलन शेतकऱ्यांच्या बाबतीत होतं, शेतकऱ्यांच्या भावाबाबत होतं। आता हे जे सध्या सरकार बसलेले यायनही बी काही काळ ज्यावेळेस काँग्रेस पक्ष सत्तेत होता त्यावेळेस यायनही भलते मोर्चे काढले, आंदोलनं काढले, शेतकऱ्याच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळावा असे यांच्या मागण्या होत्या। मग आता हे सत्तेत हे का देत नाहीत? तर हे असं कधीच होत नाही। ज्यावेळेस जे सत्तेत जाते तर ते त्यांच्याप्रमाणे वागतात आणि विरोधात जाते ते शेतकऱ्यांच्या मागण्या करतात।
आणि शेतकऱ्याला वाटतं की आता हे सत्तेत गेले म्हणजे आपल्याला नक्कीच भाव मिळेल, चांगलं होईल, शेतकऱ्यांचं भलं होईल. पण हे जेव्हा सत्तेत जाते तेव्हा पुन्हा तेच तशाला तसंच, म्हणजे जे जशाला तसं सुरू आहे. त्यामुळे या गोष्टी करण्यासाठी शेतकऱ्यालाच एकत्र व्हावं लागणार आहे. जसं आता मध्य प्रदेशमध्ये आंदोलन चालू होणार आहे आणि त्यांनी आंदोलनाची रूपरेखाच तयार केलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये आता त्यांच्या जर मागण्या मान्य करीत नसेल सरकार तर त्यांची मागणी अशी की 4,892 खरेदी करा आणि 1100 रुपये बोनस म्हणून प्रति क्विंटल मागे शेतकऱ्याला द्या. त्यानंतर हे 30 तारखेपर्यंत आंदोलन चालणार आहे. तर त्यामध्ये 20 ते 27 सप्टेंबर पर्यंत त्यांचं धरणे आंदोलन राहणार आहे. त्यानंतर 28 तारखेला कॉर्पोरेट विरोधी दिवस म्हणून ते साजरा करणार आहेत, म्हणजे करणार आहेत विरोधी दिवस, कॉर्पोरेट विरोधी दिवस. त्यानंतर 30 तारखेला भोपाळला धरणे आंदोलन करणार आहेत. आणि भाव फक्त मध्य प्रदेशमध्येच कमी नाही, महाराष्ट्रातही कमी आहे. याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही विचार करावा. आणि जर अशा गोष्टी झाल्या तर आणि भाव फक्त नुसते जर वाढले तर मध्य प्रदेशलाच फायदा होणार नाही, सगळ्याच शेतकऱ्याला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता महाराष्ट्रात जे 5,000 रुपये अनुदान जाहीर केले आणखीपर्यंत आलेलं नाही, 1 महिना उलटलाय आणखी जाहीर करून, तरी पण अनुदान आणखी शेतकऱ्यांना मिळालं नाही. नुसतं शेतकऱ्याला बेजार केलं की हे कागद द्या, त्या कृषी सहाय्यकाकडे द्या आणि अजून त्या अनुदानाचा पत्ता नाही. अतिवृष्टी झाली, 8-10 दिवस झाले. कृषी मंत्री म्हणाले होते की 10 दिवसात शेतकऱ्यांचे सर्वे करू आणि 15 दिवसात पैसे देऊ. आणखी सर्वेलाच यायला तयार नाहीत पीक विमा कंपनीचे कर्मचारी. त्यामध्ये या सुट्ट्या आलेल्या आहेत, सुट्ट्याचे कारण देत आहेत. पीक विमा तक्रार शेतकरी करत आहेत पण पीक विमा कंपनीचा फोन लागत नाही. लागलाच एखाद्याचा तर 8-10 दिवस झाले पण तो पीक विमा कंपनीचा सर्वेअर शेतकऱ्यांच्या शेतात आणखी आलेला नाही, शेतकऱ्यांचा सर्वे झालेला नाही. मग काही शेतकऱ्यांचं पीक भुईसपाट झालेलं आहे. मग त्या शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की आता या पिकाचं करायचं काय, सर्वे होईपर्यंत थांबायचं का आता या जमिनीला या रानाला नीट करायचं का, नेमकं करायचं काय, अशा अडचणीत शेतकरी सापडलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाही, प्रत्येक गावागावातील शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं आणि एकत्र झाल्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीत. त्यामुळे गावात जातीपातीच्या या गोष्टी, राजकारण, भानगडी ह्या सोडून द्या. आता हे 6, 8, 10 पक्ष झालेत, एवढे पक्ष झालेत की प्रत्येक घराघरात पक्षातला माणूस झालाय. पण ही फूट व्हायली मित्रांनो, शेतकऱ्यामध्ये ही फूट पडायली. तो ह्या पक्षाचा, हा तो पक्ष, त्या पक्षाचा, या गोष्टी व्हायला नको. त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळे पक्ष सोडून द्या, फक्त शेतकरी म्हणून एकत्र व्हा. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांचं भलं होईल. आणि त्यामुळे आता जसं मध्य प्रदेशमध्ये आंदोलन होतंय तसं महाराष्ट्रात या भावाबाबत व्हायला पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.